आठवड्याचा पहिला दिवस गुंतवणूकदारांसाठी समाधानकारक ठरला। आज देशांतर्गत शेअर बाजारात तेजीचं वातावरण होतं। सेन्सेक्स 454 अंकांनी वाढून 77,073 वर बंद झाला, तर निफ्टी 141 अंकांच्या वाढीसह 23,344 वर बंद झाला। तसंच बँक निफ्टी 810 अंकांच्या वाढीसह 49,350 वर बंद झाला। या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.86 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराचा आलेख वर खाली होतोय, त्यामुळे आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशी बाजारात काय स्थिती असणार याची उत्सुकता गुंतवणूकदारांना होती। या पार्श्वभूमीवर आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी समाधानकारक ठरला। दिवसभर देशांतर्गत शेअर बाजारात तेजी दिसून आली। सेन्सेक्सही 454 अंकांनी उसळी घेत 77,073 वर बंद झाला, तर निफ्टीनं 141 अंकांची वाढ नोंदवली आणि 23,344 वर निफ्टी बंद झाला। तसंच बँक निफ्टी 810 अंकांच्या वाढीसह 49,350 वर बंद झाला। आज सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 17 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित 13 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल रंगात बंद झाले। निफ्टीमधील 50 शेअर्सपैकी 29 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले आणि उर्वरित 21 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात बंद झाले। त्यामध्ये सेन्सेक्स कंपन्यातील कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स सर्वाधिक 9.15% वाढीसह बंद झाले, तर झोमॅटोचे शेअर्स सर्वाधिक 3.14% घसरणीसह बंद झाले। अशा प्रकारे बीएसई मध्ये लिस्टेड कंपन्यांचे कॅप आज सुमारे 2.86 लाख कोटी रुपयांनी वाढलाय, म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.86 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे।